आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. मी म्हणतोय नवा प्रश्न, पण प्रश्न तसा जुनाच आहे, दुष्काळाचा आहे. आज हा प्रश्न पुन्हा येण्याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांनी दुष्काळी भागावर दौऱ्यांचा अक्षरशः भडीमार केला. 25 मंत्री दौऱ्यावर गेले, 23 तालुक्यांचे दौरे केले आणि आता सगळे लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. काय होणार माहीत नाही आपल्याला. मात्र हे दौरे जे आहेत दुष्काळी दौरे, त्याविरुद्ध दुष्काळग्रस्तांनी आवाज उठवलेला आहे, ठिकठिकाणी निदर्शनं केलेली आहेत, मंत्र्याला दुधाची पिशवीसुद्धा फेकून मारलेली आहे. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, मंत्र्यांचे दुष्काळी दौरे हा निव्वळ भंपकपणा आहे का? तुम्ही उत्तर देऊ शकता, SMS पाठवू शकता. तुम्हाला माहिती आहे नंबर काय, 56161. तुम्ही SMS पाठवा. मी चर्चेला सुरुवात करतोय. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव. माझ्यासोबत आहेत पुण्याहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी. माझ्यासोबत येणार आहेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे. माझ्यासोबत नागपूरहून आहेत शेतकरी नेते संजय सत्यकार आणि इतरही अनेक नेते माझ्यासोबत येणार आहेत. मंत्री, या दौऱ्यावर असलेले मंत्री विनोद तावडे यांनीसुद्धा आपलं म्हणणं मांडण्याचं कबूल केलेलं आहे. पण मी थेट जाणार आहे पहिल्यांदा लातूरमध्ये, जिथे मंत्रिमंडळाची बैठक चाललेली आहे आणि जिथे आमचा प्रतिनिधी अमेय पाठक काही शेतकऱ्यांबरोबर आहे. आम्हाला थेट शेतकऱ्यांकडे जायचं आहे. शेतकऱ्यांना विचार, हा जे 25 मंत्र्यांचे दौरे झाले, 23 तालुक्यांमध्ये मंत्री गेले, या दुष्काळी दौऱ्याबद्दल त्यांना काय वाटतंय? नक्कीच मला एक सांगा, आज जे दौरे झालेले आहेत 23 तालुक्यांमध्ये 25 मंत्र्यांनी भेटी दिल्या, काय निष्पन्न झालं असं वाटतंय? दौऱ्यातून काही साध्य झालं का? काय नाही, मंत्री आले आणि जणू काही सहलीला आल्यासारखं आले आणि रोड शो करून गेले निघून. आमच्या काय मागण्या होत्या, निवेदन द्यायचे होते, ह्या आशेनं आम्ही मंत्र्याकडे आलेलो होतो. परंतु मंत्री आमचं निवेदन ना घेतले ना आम्हाला भेट दिले नाहीत. आम्ही शेतकरी आणि काय अजून बरेच काय शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, आम्हाला सांगायच्या होत्या, पण मंत्री आले आणि निघून गेले. विश्रामगृहाबाहेर तुम्ही गेल्या 2-3 तासापासून ताटकळत उभे आहात. काय वाटतं, काय तुमच्या अपेक्षा होत्या? गेल्या 2-3 वर्षांपासून दुष्काळ संपूर्ण परिसरामध्ये आहे, दौरे अनेक वेळा झाले, पण तुमच्या मागण्या मान्य झाल्या का? किंवा तुमची जी परिस्थिती आहे ही सरकारला समजली आहे का? अहो, गेले 60 वर्ष काँग्रेसचं दळबदरी सरकार होतं म्हणून आम्ही बदललं. हे सरकार आणलं, त्याच्यापेक्षा दळबदरी सरकार निघालं. या ठिकाणी आम्ही आता 9:30 वाजत आहेत. सकाळपासून आम्ही मंत्र्याची कोणत्या भेट होईल, अख्खं मंत्रिमंडळ या ठिकाणी लातूरमध्ये आलेलं आहे, परंतु एकाही मंत्र्याची आमची गाठभेट झाली नाही. आमच्या बैलाला चारा नाही, पाणी प्यायला नाही, जनावराला तर नाहीच नाही. आम्ही जगायचं कसं, मरायची अवस्था आली. मराठवाड्यामध्ये विदर्भापेक्षाही आत्महत्येचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. इतकं भयानक संकट असताना आज मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले असताना, सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलेलं असताना आम्हाला ते भेटत नाहीत. आता 9:30 वाजत आहेत, सकाळपासून आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत, परंतु कुणीही मंत्री आमचं निवेदनसुद्धा घ्यायला तयार नाही. एवढं काय समस्या आहेत, काय समस्या आहेत ज्या तुम्हाला एवढ्या सांगाव्याशा वाटत होत्या? 3 जिल्ह्यांमध्ये आज दौरा झाला, 3ही जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत. सतत 4 वर्षापासून निसर्ग कमी झाला. वर्षाला काळ्याईची ओटी भरून कर्ज खाजगी सावकाराचं काढून, बँकेचं काढून शेतकरी थकला. पण जेवढं आम्ही भांडवल शेतीमध्ये गाठलं गेलं त्याच्यातलं 50% सुद्धा आम्हाला परत आलं नाही. अशा अवस्थेत वर्षाला निसर्ग कमी होत आल्यामुळं सतत 4 वर्षानं यावर्षी तर अशी परिस्थिती झाली की जनावराला चारा नाही, प्यायला पाणी नाही. जनावरं आज सध्या आणि शासनाच्या म्हणजे हलगर्जीपणामुळं कुठं छावण्या नाहीत किंवा अनुदान नाही. आज जनावराला केकत खायची वेळ आली, लिंबाची पाला खायची वेळ आली. आमच्या खेड्यापाड्यानी तर आजची अशी परिस्थिती आहे की 2-2 किलोमीटरहून महिलाला, पुरुषाला निमा वेळ नुसतं पाणी आणण्यावर जातो. आणि पाण्यावर सगळ्यात खर्च जास्त आता पाण्यावर, कारण का पाण्याचं मार्केटिंग चालू झालं. जिथं थोडं पाणी आहे ती सुद्धा पाणी विकत घेतल्याशी मिळत नाही. अशी वाईट परिस्थितीमध्ये आम्हाला जगावं लागत आहे. आणि ह्याला पर्याय आम्हाला काय वाटत होतं, सरकार काय तो ठोस निर्णय घेईल. आणि 29 मंत्री आणि मुख्यमंत्री 3 जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, प्रत्येक तालुक्याला बघितलं. आम्ही दौऱ्यात काही भागात फिरलो, पण मंत्र्यांनी कुण्या शेतकऱ्याला काय अडचण आहे अशा काही प्रश्न केलेला किंवा त्याच्याबरोबर संवाद साधलेला मला तर दिसला नाही. आणि
शेतकऱ्याला आता आशा मावळली. कारण काय आशा मावळली म्हणून जिल्ह्यात 29 मंत्री आणि मुख्यमंत्री येणारे असताना सुद्धा काल आमच्या औसा तालुक्यात उजनीमध्ये की आता पहिल्या सरकारच्या काळात पण ह्या सरकारकडून काय आमच्या आशा काय सुधारल किंवा आमचं परपंचात सुधारणा होईल असं वाटलं नाही. म्हणून एका चव्हाण शेतकऱ्यानं विष पिऊन, जाधव चव्हाण शेतकऱ्यानं विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. असं ही सलामी या 29 मंत्र्याला सुद्धा की आमचं जगणं अशक्य झालं असं शेतकऱ्यांनी दावून दिलेलं आहे असं मला वाटतं. नक्कीच मंत्री येत असताना सुद्धा आत्महत्या झाली. तू एक युवक आहेस, तू काय सांगशील? तुझ्या जिल्ह्यामध्ये मंत्री आले होते, मग शेतकऱ्यांच्या मुलांचा फी शुल्क जी आहे, परीक्षा शुल्क माफीचा मुद्दा असो, हे पूर्ण झालेत का? ह्या दुष्काळामध्ये कुठल्याही फी सवलतीची कुठलीच आशा बाळगणारे विद्यार्थी थांबलेले होते, पण अशी कुठलीच तडफड निर्णय असा मुख्यमंत्र्यांनी तर अजून दिलेला नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे एक्झाम फॉर्म भरण्यात चालू आहे, तरी दुष्काळ असतानाही सुद्धा विद्यापीठ त्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेत आहे. एका बाजूला तुम्ही विद्यार्थ्यांना फुकट पाचची व्यवस्था करताना एका बाजूला विद्यार्थ्यांना फीज भरा म्हणता. तुम्ही फीज भरू शकत नाही, त्यामुळंच आम्ही कॉलेजला सुद्धा येऊ शकत नाही. कॉलेजला येऊ शकत नाही म्हणून तुम्ही फीज मागता, म्हणून तर आता अतिशय तर युवकांची आत्महत्या सुद्धा करण्याची गरज मला वाटत आहे. आता तुम्ही अत्यंत वयस्कर आहात, तुमचं काय काम होतं इथं विश्रामगृहामध्ये जिथं मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे? माझं काम मी दुष्काळावर मात करण्यासाठी मी शंकर अंबादास सोनपेठकर निवडी येथील रहिवासी. आता 25 पाझर तलाव आम्ही करून घेतलेले आहेत गावात. भूसंपादनचे पैसे कलेक्टरने आपण बघतोय सर, आपण बघतोय की अनेक शेतकरी इथं ताटकळत उभे आहेत. मंत्री जरी दिवसभर भेटले नसले तरी जाता जाता तरी कोणाचं ना कोणाचं निवेदन स्वीकारतील, जाता जाता का होईना एखादं चांगलं आश्वासन देतील, ही आशा मनामध्ये धरून हे अजूनही चित्र बरोबर आहे. आम्ही 2-2 तास शेतकरी ताटकळत बसलेले आहेत. पण मला तुला विचारायचं आहे, मंत्र्यांनी दौरे केले म्हणजे काय केलं? आपण बातम्या ऐकतोय, ठिकठिकाणी विरोध झाला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध झाला, विनोद तावडेंवर दुधाची पिशवी मारली गेली, चंद्रकांत पाटलांना पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा विरोध झाला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा. मंत्र्यांनी दौरे केले म्हणजे नेमके कुणाला भेटले? एअर कंडिशन गाडीतून आले हे आपल्याला माहिती आहे, येऊ द्या एअर कंडिशन गाडीतून, पण गाडीची काच तरी खाली केली का? सर, नक्कीच मंत्री आपापल्या सोयीनुसार सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पोहोचले. त्यानंतर मंत्री महोदयांचे सर्वांचे नाश्ते झाले आणि आपापल्या कॉन्वॉयमध्ये आपापल्या ठरलेल्या तालुक्याच्या दिशेनं सर्व मंत्री गेले. ते शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे गेले, आपापले कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. अशा पद्धतीनं सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचं एखादं वेगळं पाऊल जे आहे हे इथं मंत्र्यांनी वापरलेलं बघायला मिळत नाहीये. AC गाडीमधून मंत्री गेले, गाडीच्या काचा बंद होत्या. जिथे जिथे शेतकरी निवेदन द्यायला गेले तिथल्या घटना आपल्याला माहिती आहेत. एकूणच जर बघितलं तर या दौऱ्यातून नेमकं सरकारला काय साध्य करायचं होतं असा संभ्रम आता येथील शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारण शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या समस्यांना कुठल्याही प्रकारे इथं वाव देण्यात आलेला नाहीये, कुठल्याही प्रकारचा तोडगा इथं निघालेला नाहीये. बरोबर आहे, तुमची मंत्र्यांची पाहणी नको, आम्हाला पाणी पाहिजे असं शेतकऱ्यांनी आज सांगितलेलं आहे. आपल्याकडे अनेक फुटेज आहेत ज्या प्रकारे या मंत्र्यांना विरोध झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना विरोध झाला, विनोद तावडेंना विरोध झाला, इतर मंत्र्यांना सुद्धा, विजय शिवतारे यांना सुद्धा विरोध झाला. कशा प्रकारे विरोध झालेला आहे याचं फुटेज आपल्याकडे आहे. आपण लोकांना दाखवूया. आम्ही तू तसाच थांब, मी येतो तुझ्याकडे. कारण आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टी पुण्याहून आहेत आपल्यासोबत. राजू शेट्टी, मंत्री दौरे करतायत, 25हून अधिक मंत्री दौरे करतायत, एका दिवसामध्ये झटपट दौरा करतायत आणि शेतकरी मात्र संतापलेला आहे. शेतकरी म्हणतो मंत्री आम्हाला भेटलेच नाहीत. काय म्हणायचं आहे याला? एक तर हा दौरा करायचं मंत्र्यांनी ठरवलं, मग ते कशासाठी ठरवलं? एक दौरा करायचा तर लोकांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत, लोकांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत आणि नेमकं मूळ समस्येपर्यंत पोचलं पाहिजे. एवढं सगळं प्रदर्शन करायची गरज नाही. गाड्यांचा ताफा असेल किंवा कार्यकर्त्यांचा गराडा, कार्यकर्ते तर नेहमीच असतात. त्या मंत्र्यांच्याकडे त्यांचं काय काम असेल पण त्यांच्या गाड्या मागं लावायची काही गरज नाही. 1-2 गाड्या घेऊन आवश्यक तेवढा बंदोबस्त घेऊन थेट लोकांच्यापर्यंत जाऊन लोकांच्या समस्या ऐका. मला नाही असं म्हणायचं नाही की सगळ्याच्या सगळ्या समस्या सोडवता येतील, पण लोकांची भावना अशी आहे की आमचं ऐका तरी, आम्हाला काय म्हणायचं आहे, आमच्या भावना काय आहेत ते तरी ऐकून घ्या.
किमान लोकांना असं वाटतं की आपलं दुःख सांगितल्यानंतर थोडंसं हलकं होईल. पण तो आनंद सुद्धा जर का शेतकऱ्यांना मिळवून द्यायचा नसेल तर मग या दौऱ्याला काय अर्थ नाही. एक तर एका मंत्र्याने एका दिवसामध्ये एक तालुका ही सुद्धा फार घाईगडबडीचं झालं. कारण प्रत्येक गावाचा प्रश्न वेगळा आहे, प्रत्येक विभागाचा प्रश्न वेगळा आहे आणि प्रश्न समजावून घेऊन त्याच्यावर काही उत्तर शोधता येतंय का. मग काही पाणी अडवण्याचं असेल, गाळ काढण्याचं असेल. मगाशी आता मी फुटेजमध्ये बघितलं की एक शेतकरी सांगतोय की आम्ही सरकारवर विश्वास ठेवून लोकवर्गणीतून श्रमदानातून गाळ काढला पण त्याचे डिझेलचे पैसे मिळत नाहीत. आता एवढ्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या. याचं काय होतं, आता सरकारच्या आदेशावर विश्वास ठेवून लोकांनी चारा छावण्या सुरू केल्या. 2-2 महिने त्या चारा छावण्याचं बिलं निघत नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांचा मुजोरपणा वाढलेला आहे. जर त्या छावण्या योग्य पद्धतीनं चालूच असतील तर मग त्याच वेळी त्या बंद करायच्या. आता 2-2 महिने पुरेल एवढा चारा कुठून विकत आणायचा, पाणी कुठून आणायचं. आणि मग त्यांच्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर 100% बिलं थकवण्याच्या ऐवजी 50%, 60% बिलं देऊन बाकीचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर बाकीच्या या त्रुटी आहेत त्यात पूर्ण करा, मग बाकीचं पेमेंट काढतो. हे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे का नको. तर 2-2 महिने जर चारा छावण्याची बिलं जर मिळणारच नसतील तर या सेवाभावी संस्थांची एवढी कुवत आहे का 2-2 महिने पुरेल एवढा चारा, पाणी आणि पशुखाद्य विकत आणायचं आणि ते शेतकऱ्यांना पुरवायचं. म्हणजे मग तो काय करणार, आई त्यातच काटकसर करायला बघणार, आई त्यातच मापात पाप करायला बघणार. म्हणजे एकूण भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचं काम चालू आहे का. आणि म्हणून एक तर आपल्याला चारा छावण्या चालवायला जमतात का नाही याचा आधी विचार करायचा. या चारा छावण्यांना केंद्राचा पैसा मिळतो. आधीच्या सरकारने विशेषतः मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल, पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी या चारा छावण्यांचं नियोजन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं होतं. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून या ठिकाणी त्या सरकारनं काय केलेलं होतं आणि मग आपण कुठं कमी पडतोय याचा विचार केला पाहिजे ना. बरोबर आहे राजू शेट्टी, तुम्ही जे म्हणताय ते अत्यंत धक्कादायक आहे. तुम्ही आता दौरा करून आलेला आहे. सदाभाऊ खोतही आमच्याबरोबर होते 2 दिवसापूर्वी, अत्यंत तळमळीने बोलत होते. राजू शेट्टी, मला एक प्रश्न मात्र तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही या सरकारमधले मित्रपक्ष आहात. तुम्ही आत्ता म्हणालात गेल्या सरकारने छावण्यांचं नियोजन चांगलं केलं होतं. ही जी परिस्थिती आहे सर्वत्र शेतकरी चिडलेला आहे, म्हणजे तो अजून इतका शांत कसा आहे याचं मला आश्चर्य वाटतं. काय बघताय तुम्ही, सरकारचा कंट्रोल नाही आहे का परिस्थितीवर? नाही, एक तर या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना शेतकऱ्याशी काही देणं घेणं आहे का नाही हेच मला कळत नाही. एखाद्या प्रश्नाचे जर आपल्याला अभ्यास नसेल तर त्या भानगडीत आपण पडू नये किंवा मग ते समजावून घ्यायचं तर मुळाशी जाऊन समजावून घेतलं पाहिजे. एक कुणाचं ऐकायचं नाही, ह्यांना काही माहिती नसतं आणि मग अधिकाऱ्यांचं ऐकून काहीतरी करायला गेलं तर असा घोटाळा होतो. मुळामध्ये आता एका शेतकऱ्यानं जे मत व्यक्त केलं, किती पोटतिडकीनं तो बोलत होता की 60 वर्षे ते आधीचे लोक वाईट होते म्हणून आम्ही त्यांना बदललं आणि आता आम्हाला त्याचा पश्चाताप होतोय. हे शेतकऱ्याचं मत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कुठेतरी आपल्याला घेतलं पाहिजे. आणि मग ह्याच्यामध्ये आपलं काय चुकायला लागलेलं आहे, प्रशासनाचा हा मुजोरपणा का वाढतोय. आता दिवसभर हेलपाटे घालून जर शेतकऱ्यांना ते सरकारी अधिकारी असंच जर का हेलपाटे घालायला लावत असतील तर मग या सरकारी अधिकाऱ्यांच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे का नको. मग मला वाटतं की जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर किंवा तहसीलदारांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सगळ्यांचं समन्वय असणारच. मग त्यात ह्या गोष्टी बाहेर येत नाहीत का. मी स्वतः या मराठवाड्यातून जाऊन आलेलो आहे, तिथली परिस्थिती बघितलेली आहे. मला अजून कळत नाही की अचानक आदेश निघतो चारा छावण्या बंद करा, लगेच आणि अचानक निघतो की चारा छावण्या चालू करा. अरे काय चाललंय काय. एक तर परतीचा मान्सून मराठवाड्यामध्ये झालेला नाही, रब्बी पीक हातात आलेलं नाही. मग ज्या अधिकाऱ्यांच्या अहवालावर विसंबून या सरकारनं ऑक्टोबर महिन्यातच चारा छावण्या चालू केल्या त्या सरकारनं मग मध्ये चारा उपलब्ध झाला म्हणून चारा छावण्या बंद करायचा निर्णय कुठल्या आधाराने घेतलेला होता.
आणि नंतर मग लगेच दुसऱ्या दिवशी चारा छावण्या चालू करायचा निर्णय कुठल्या अधिकाऱ्याने घेतला? म्हणजे एक तर ऑक्टोबर महिन्यामध्ये अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल खोटा असला पाहिजे किंवा आत्ता अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल खोटा असला पाहिजे. दोन्हीतला एक अहवाल जर खोटा असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई काय केली? आणि मग अशा पद्धतीनं अधिकारी जर का शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असतील तर त्यांच्याबरोबर कठोर कारवाई करायला नको काय? आज तावडे साहेबांच्या दौऱ्यामध्ये एका शेतकऱ्याने दूध फेकलं म्हणजे काय? त्याच्या पाठीमध्ये गेल्या 8-9 महिन्यापासून दुधाचे भाव सातत्यानं पडतायत. एका बाजूला दुधाचा महापूर आलेला आहे, दुसऱ्या बाजूला पाणी प्यायला नाही. मग या दुधाचं काय करायचा प्रश्न पडला. या दुधाची व्यथा तो मांडत असताना दुधाचा मारा केला म्हणजे अहो देवाला दुधाचा अभिषेक घातला जातो. मंत्र्यानं स्वतःला पवित्र समजून घेतलं पाहिजे. पण त्यांच्या सुईसहायकांना अक्षरशः त्या शेतकऱ्याला बेदम मारलं. मला सांगा की पोलीस तिथं काय करत होते? आणि पोलिसांना खरोखरच जर हा हल्ला असं वाटलं असतं तर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता. या मंत्र्याच्या सुईसहायकांना आगाऊपणा करायची काय गरज होती? म्हणजे अशा पद्धतीनं शेतकऱ्याला राग येईल असं कृत्य ही मंडळी का करतात मला कळत नाही. तिथं जतला चंद्रकांत दादा गेले. खरं तर चंद्रकांत दादा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्यांनाच उर्मटपणे बोलतात की मला शेतीतलं कळतंय, तुम्ही काय सांगपणा सांगायची गरज नाही. मग तुम्हाला शेतीतलं कळतंय तर तुम्ही आलाच कशाला दौऱ्याला? आणि मग मुंबईत बसूनच रिपोर्ट तयार करा ना. म्हणजे अशा पद्धतीनं आरे रवीनं जर काय लोकांच्यावर तुम्ही वागायला लागला तर त्या प्रतिक्रिया तशाच येणार. राजू शेट्टी मला एकच छोटा प्रश्न विचारायचा आहे. इतर मुद्द्यांकडे आपण येऊया. पण तुम्ही सरकारला जो पाठिंबा दिलाय त्याची खंत वाटते तुम्हाला? इतकं अरेरावीपणे म्हणजे तुम्ही म्हणालात मागचं सरकार नादान होतं म्हणून त्यांना घालवलं लोकांनी, पण हे सरकार सुद्धा इतकंच नादानपणे वागतंय. काय म्हणाले याबद्दल? नाही, आता आमची अवस्था अशी शेतकऱ्यांनीच करून ठेवलेली आहे की धड एकही आमदार आमचा निवडून आलेला नाही. त्यामुळं आम्ही पाठिंबा दिला काय आणि नाही दिला काय, म्हणजे आता आमची अवस्था अशी आहे की आम्हीच म्हणायचं आमचं सरकार आहे. सरकार कधी म्हणत नाहीत की हे लोक आमचे आहेत, अशी आमची अवस्था आहे. आणि आम्हाला शेतकऱ्यांनीच ती शिक्षा दिली आहे, त्याबद्दल मला काय तक्रार करायची नाही. परंतु एक सांगतो की आधीच्या सरकारच्या चारा छावणीचं नियोजन चांगलं होतं हे मी पूर्वीसुद्धा बोललेलो होतो, आजच बोललो असं नाही. आणि आता त्या पद्धतीनं काम करायला जमत नाही हे सुद्धा सांगतो. कारण राजकारण हा आमचा काही धंदा नाही. केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न अजून प्रभावीपणानं मांडता येतील म्हणून राजकारणातला एक दबाव गट म्हणून आम्ही काम करतो. असं असताना की ज्या सरकारवर आम्ही जीवावर उदार होऊन 2 हात केले, आमच्यावर खुनाचे गुन्हे दाखल झाले, आमच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही मागं हटलो नाही. आमच्यावर 5.25 कोटीचे नुकसान भरपाईचे दावे आज डोक्यावर प्रलंबित आहेत, तरी मागं हटलो नाही. आणि यांना आम्ही खुर्चीवर बसवलं. एक साधी अपेक्षा आहे, हे सदाभाऊला मिळणारं मंत्रिपद सोडून द्या. माझं मत आहे रामाचं राज्य करा तुम्ही. अरे पण नीट चांगलं काम करा. लोकांनीच आम्हाला म्हटलं पाहिजे अरे एवढी चांगली माणसं आहेत यांना काय तुम्ही विरोध करताय असं आम्हाला म्हणायला पाहिजे. असं वातावरण तयार करा. परंतु ते राहिलं बाजूलाच. आज शेतकऱ्यांच्यामध्ये जी काही उद्वेगाची प्रतिक्रिया येते त्याच्यावरनं असं वाटायला लागलंय की कुठंतरी चुकलो काय असं मलाही वाटायला. पण परिस्थिती अशी आहे की एक आहे किशे कापू, दुसरा आहे गळे कापू. आता दोस्ती कुणावर करायची? किशे कापू बरोबर करायची का गळे कापू बरोबर करायची, अशी आमची अवस्था झालेली आहे. अगदी बरोबर आहे राजू शेट्टी, नेमकं बोललात. खिसे कापू बरोबर दोस्ती करायची, गळे कापू बरोबर दोस्ती करायची. आणि आजचा हा दौरा जो आहे, आशिष जाधव तुमच्याकडे येतोय, नंतर नागपूरला जाणार आहे. आजचा दौरा जो आहे, खिसे कापू सोडा, गळे कापू सोडा, पण यांना नाटकं करायला सांगितली कोणी? कारण हा दौरा जो आहे अक्षरशः पिपली लाईव्ह झाला, तिकडे मीडिया आला आणि विनोद तावडे तर बसून सुपारी कातरतायत. कधी मुंबईमध्ये जमिनीवर बसले सुपारी कातरली आम्हाला माहिती नाही, पण ही नाटकं करायची काय गरज होती? विनोद तावडे केवळ सुपारीच कापत नव्हते तर मुख्यमंत्र्यांचं औक्षवणही झालं, त्यांची ओवाळणी झालेली आहे. आणि दुष्काळग्रस्त भागात हा दौरा झालेला आहे. हा दौरा का होतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर हायकोर्टानं वारंवार गेल्या काही सुनावण्यांमध्ये राज्य सरकारला फटकारलं. याच हायकोर्टानं
मागच्या सरकारमधले मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांचं नाव घेऊन कौतुक केलं होतं, मागच्या सरकारला शाबासकी दिली होती आणि आता हायकोर्ट या सरकारला फटकारतंय. सरकारचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत श्रीहरी अने यांनी हायकोर्टामध्ये कबुली दिली की आम्ही कमी पडतो, आमचे अधिकारी हे अकार्यक्षम आहेत, आमची सरकारी यंत्रणा ही कोलमडलेली आहे. आणि त्यानंतर सरकारची जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली एक 10 दिवसांपूर्वी, त्यामध्ये असं ठरलं की आता आपण दुष्काळी दौऱ्यावरती गेलं पाहिजे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा विभागीय आयुक्तांशी बोलणं खूप झालं, त्यांच्याकडनं आपल्याला फीडबॅक हा पाहिजे तसा येत नाही आणि त्यांच्या फीडबॅकवर किंवा त्यांच्या अहवालावर आधारित आपण चारा छावण्यांचा चुकीचा निर्णय घेतला, त्यामुळे आपली नाचक्की झाली. आता तरी आपण दुष्काळग्रस्त भागात आपलं मंत्रिमंडळ घेऊन गेलं पाहिजे असं मंत्रिमंडळाला वाटलं, कारण गेल्या 6 महिन्यापासून विरोधी पक्ष नेते सातत्यानं सरकारकडे ही मागणी करतायत की मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे, तुम्ही मंत्रिमंडळाची एक बैठक औरंगाबाद किंवा नांदेडला घ्या, लातूरला घ्या. पण राज्य सरकारनं ते ऐकलं नाही आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, ऐन बजेट अधिवेशनाच्या तोंडावर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून राज्य सरकारनं या दौऱ्याची म्हणजे हा आखणी सगळा घेतली. देखावा आहे असं तुमचं म्हणणं आहे? राज्य सरकारने या दौऱ्याची आखणी त्यासाठीच केली, हा फारसच आहे आणि हे विरोधी पक्षनेत्यांना कळलं म्हणून दोन्ही विरोधी पक्षनेते या मंत्रिमंडळाच्या आधी जाऊन दुष्काळग्रस्त भागात बसले. विखे पाटलांचा आजचा दौऱ्याचा 4था दिवस आहे. धनंजय मुंडे सध्या परळीत आहेत, त्यामुळे त्यांना माहित होतं की सरकारची नाचक्की या दौऱ्यातही होणार आहे आणि आज तसंच झालं. शेतकऱ्यांचा जो उद्रेक झालेला आहे ना, तो शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं फसवणूक केल्यामुळे झालेला आहे. ठीक आहे, आशिष जाधव तुम्ही खूप महत्त्वाचं सांगताय. धनंजय मुंडेंचा तुम्ही उल्लेख केलात. या क्षणाला आपल्यासोबत परळीहून धनंजय मुंडेच आहेत. धनंजय मुंडे, तुम्ही आधी 4 दिवस दौरा करत होता, हे काय राजकारण चाललेलं आहे? आज सर्व मंत्री आले, 25हून अधिक मंत्री आले, पण गाडीच्या काचा काही खाली केल्या नाहीत, शेतकऱ्याला भेटले नाहीत, शेतकरी चिडलेला आहे. काय सांगाल तुम्ही? निखिल सर नमस्कार. विषय अतिशय गंभीर आहे आणि हा विषय आम्ही आज नाही सांगत. तर मागचं जे हिवाळी अधिवेशन, मागचं म्हणजे सरकार आल्यानंतरचं पहिलं हिवाळी अधिवेशन जे सरकारचं होतं आणि विरोधी पक्ष म्हणून आमचं पहिलं अधिवेशन होतं, त्या दिवसापासून आम्ही दुष्काळाच्या संदर्भात राज्य सरकारला निवेदन देत होतो. तुम्ही सर्व पक्षाला विचारात घेऊन दुष्काळाच्या बाबतीत काही निर्णय घ्यावे. या बाबतीमध्ये आम्ही स्वतः अनेकदा निवेदनं दिले. पवार साहेबांनी स्वतः दौरा करून या वयात त्यांना सरकारला निवेदनं दिली, पण दुष्काळाचं गांभीर्य या सरकारला लक्षात आलं नाही. ही वस्तुस्थिती आज या ठिकाणी स्पष्ट होते. जर दुष्काळाचं गांभीर्य हे सरकारच्या लक्षात आलं असतं आणि दुष्काळ गांभीर्याने घेतला असता, तर आज जे रोज सामान्य माणसाचा, सामान्य दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचा सरकारकडे व्यक्त केला जातोय, तो रोज आम्ही सभागृहात मागच्या वेळेस बोलून दाखवला. हिवाळी अधिवेशनात आम्ही म्हणलं की तुम्ही जर रस्त्यावर आलात तर रोज बघा काय होईल ते, शेतकरी तुमच्या अंगावर येतील. आणि ती आज परिस्थिती समोर आली आहे निखिल सर. म्हणजे एक तर काचा खाली न घेणं, यांना यायचंच नव्हतं. दुष्काळी भागाकडे एक दुर्लक्ष केलं जात आहे. आशिष जाधव साहेब या ठिकाणी म्हणले की या ठिकाणी सरकारी यंत्रणा सो मोठो काही निर्णय घेत नाही. सरकारी यंत्रणाला सांगितलं जातं की दुष्काळ दाबा, आणि याचं उदाहरण स्पष्ट आहे. पहिल्यांदा यांनी 14,000 गावं दुष्काळी म्हणून जाहीर केली. पुन्हा सर्वेक्षणमध्ये 12,000 गावं नव्याने ऍड केली. म्हणजे 1 महिन्याच्या काळातच नवीन गावं कशी ऍड होतात? जर समजा ऍड झाली तर ती पूर्वी दाबली होती का? पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये आज निखिल सर सगळ्यात वाईट काय, यांनी चारा छावण्या चालू केल्या, पुन्हा बंद केल्या, पुन्हा चालू केल्या. आज 3 महिने झालं एकही चारा छावणीचं पेमेंट त्यांनी दिलेलं नाहीये. कसं चारा छावणीवाल्यांनी चारा चारायच्या जनावरांना? कुठे आहे सरकार? सरकारचं अस्तित्वच नाहीये आणि दुष्काळी भागात तर कुठेही अस्तित्व दिसत नाहीये. आणि आज आम्ही राजकारण करत नाहीत, कारण काही जवळपास कुठल्या निवडणुका नाहीत किंवा कुठल्या निवडणुकीच्या मताचं याच्यात रूपांतर व्हावं या तशाचं, म्हणून आम्ही करतोय अशातलाही भाग नाही. आमचं स्पष्ट मत होतं किंवा सरकार ज्यावेळेस नैसर्गिक संकट आजपर्यंत आलं, कुठल्याही दुष्काळाला यापूर्वीच्या सरकारने तोंड दिलं, तर त्या दुष्काळासाठी त्यांनी भरीव मदत केली, तर याही सरकारने करावी. जशी एलबीटीच्या बाबतीत त्यांनी केली 7,000 कोटी प्रतिवर्षी. एलबीटीच्या बाबतीत करावा का न करावा हा वेगळा विषय, आमचं हरकत नाही. पण एलबीटीला जशी 7,000 कोटी केली, तशी सलग 4थ्या वर्षात दुष्काळात होरपणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण भरीव मदत केली पाहिजे, त्यांची कर्जमाफी केली पाहिजे. सरसकट राज्याच्या शेतकऱ्याची कदाचित करू नका, पण सलग 4थ्यांदा जी गावं आपल्याकडे दुष्काळी आहेत त्या गावातल्या शेतकऱ्यांची तर कर्जमाफी करा. नाही तर येणाऱ्या काळात पाऊस चांगला पडेल, पण पेरणीला हातात शेतकऱ्याच्या काहीच नाही. दुधाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ऊसाला भाव नाही. सर्व स्तरातला शेतकरी आज आत्महत्या करू लागला, कारण त्यांना प्रपंच चालवणं निखिल सर अतिशय अडचणीचं झालंय. आणि ही बांधावरची अडचण या मंत्रिमंडळाला लक्षात येत नाही. आजही यांचे दौरे झाले, पण कुणी बांधावर शेतकऱ्याचा गेला नाही.
आज गेले तहसीलला आले, आमच्याकडे मंत्री तालुक्यात आले, तहसीलला गेले, अहवाल घेतला आणि निघून गेले लातूरला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत. प्रत्येक ठिकाणी असंच झालं. आणि काही ठिकाणी रोष आला तर मंत्र्याच्या पीएनी जर मारावं शेतकऱ्यांना, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आहे सर. अगदी बरोबर आहे. म्हणून धनंजयजी बरोबर आहे तुमचं म्हणणं. मंत्र्याच्या पीएनी शेतकऱ्याला मारावं ही अत्यंत म्हणजे घृणास्पद गोष्ट आहे आणि विनोद तावडे त्यांचं समर्थन करताय. मी 2 मंत्र्यांना शोधतोय ज्यांनी फोनवर बोलण्याचं आम्हाला कबूल केलं होतं. एक विनोद तावडे आहेत आणि दुसरे सुधीर मुनगंटीवार आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नागपूरला जातोय तिथे शेतकरी नेते संजय सत्यकार आपल्यासोबत आहेत. संजयजी काय म्हणाल, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? मंत्री नाटकं करतायत, हे सगळं फार्स चाललेलं आहे दौऱ्यांचा, शेतकरी भडकलेला आहे, हा उद्रेक भलतीकडे जाण्याची शक्यता मला पत्रकार म्हणून वाटते. काय सांगाल तुम्ही? गेल्या सतत काही वर्षापासून महाराष्ट्रात कधी जो न पाहिलेला असा दुष्काळ गेल्या काही दिवसापासून आपण पाहून राहिलो. मुख्यमंत्री हे आमच्या नागपूरचे आहेत. आज लातूरला मंत्रिमंडळाची बैठक ठेवली. पण महत्त्वाचं असं आहे की ह्यांना नागपूरचं जर नाही कळत असेल तर ते उर्वरित महाराष्ट्राच्या देवेंद्रजी काय करणार हे आमच्यासारख्या नागपूरमधून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या माणसाला विचार पडते. इथले प्रॉपर इथल्या मतदारसंघातून निवडून आलेले ते नागपूर जिल्ह्यातले आहेत. पण नागपूर जिल्हा आणि आसपासच्या विदर्भात जे काही आजपर्यंत असा दुष्काळ आला नाही तसा दुष्काळ आता आलेला आहे. त्यांना इथं वेळ नाही तर आमच्यासारख्या माणसाला असं वाटतं की ते खरोखर त्या मराठवाड्याच्या लोकांशी न्याय करू शकणार का, हा आज आमच्या पुढे शंका आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की हे यांचं आतापर्यंत जे काही शायनिंग इंडिया होतं तसातलाच हा एक प्रकार आहे. आपण सर आताच काही वेळा आधी म्हटलं की ते पिपली वगैरे जे काय होतं त्या सिनेमाचा सारखाच हा एक पार्ट असला पाहिजे. याच्याशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही असं आम्हाला खात्रीशीर वाटायला लागलं आहे यांच्या सगळ्या ह्या भूमिकेने. अगदी. आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊया. राजू शेट्टी, मी येतो तुमच्याकडे. पण आशिष जाधव, काय प्रश्न आहे? पीक विम्याचा प्रश्न, रोजगार हमीचा प्रश्न, चारा छावण्यांचा प्रश्नाचा उल्लेख झाला. आपल्याबरोबर जो तरुण विद्यार्थी होता लातूरला, तो म्हणाला फीचे पैसेही मिळत नाही आहेत आणि सरकारी अधिकारी मुजोरपणे वागतायत. काय काय नेमके मुद्दे आहेत? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राज्यानं टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारने हे मान्य केलेलं आहे की राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशावेळी स्टँडिंग ऑर्डर्स काय सांगतं की एकतर शेतसारा माफ झाला पाहिजे दुष्काळग्रस्त भागात, विद्यार्थ्यांचे जे शुल्क आहे शैक्षणिक शुल्क ते माफ झालं पाहिजे, त्याचे पैसे राज्य सरकारनं अनुदानाच्या पोटी विद्यापीठाला आधी दिले पाहिजे. विद्यापीठाला ते दिले जात नाही आहेत म्हणून विद्यापीठ किंवा महाविद्यालय या विद्यार्थ्यांकडं पैशांसाठी म्हणजे फीसाठी तगादा लावत आहे. दुसरं, विजेचं बिल माफ झालं पाहिजे, वीज कनेक्शन तोडली गेली जायला नकोत. असे जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्यासुद्धा सध्या त्यांचं पालन होतं आहे असं दिसत नाही आहे. राज्य सरकार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून बोलत आहेत. पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर विचाराला तोच फीडबॅक तुम्हाला परत मिळतो आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन माहिती म्हणजे काहीच होत नाही. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. पीक विम्याची अशी परिस्थिती आहे की पीक विम्याचे पैसे बँकांनी शेतकऱ्यांना अदा केली, सरकारने त्यांना दिली, पण बँकांनी आपल्या कर्जवसुली त्यातून करून घेतली. त्यामुळे कुठं कुठं 2 रुपये, 29 रुपये, 16 रुपये असे पैसे पीक विम्याचे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. तीच बाब अनुदानाची झालेली आहे. पॅकेजमधून अनुदान दिलं गेलं पण त्या अनुदानाची रक्कम ही इतकी तुटपुंजी आहे की ती कमी रक्कम शेतकऱ्यांना घ्यावंसं वाटत नाही आहे. अनेक शेतकरी हा तालेवार शेतकरी आहे. त्याला जर का मदतीचे पैसे जर का तुम्ही 100 रुपयाच्या आत दिले तर तो ते झिडकारतो, त्यात काहीही होत नाही. तसंच चारा छावण्याच्या बाबतीत आज एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 28 कोटी रुपयांची चारा छावणीची देणी बाकी आहे. रोजगार हमीचं एक तसंच आहे. अनेक गावांमध्ये 2-2 महिन्यांची थकबाकी, म्हणजे लोकांनी मजूर म्हणून काम करायचं आणि सरकार त्यांची थकबाकी 2 महिन्यांपासून पगाराची ठेवते आहे. म्हणजे त्यामुळं हा उद्रेक झालेला आहे. शेतकरी मजूर हा अतिशय म्हणजे तो दुष्काळग्रस्त भागातला आहे, तो वैतागलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी टंचाईवर सरकारनं काय केलं, टँकरची परिस्थिती अशी आहे की जिथं जलस्रोत आहेत तिथं विजेचा पुरवठा नाही आहे. त्यामुळं जे पाणी टँकर्सचा पुरवठा होतो तो अतिशय कमी होतो. त्यामुळं आज सरकारी पाण्याचं रेशनिंग व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आज तुम्ही पाणी टँकरसाठी सरकारी कार्यालयात नंबर लावला तर तुम्हाला 8 दिवसानं पाणी टँकर मिळतो आहे. आणि खाजगी पाणी टँकर हा आज 4,000 रुपये 5,000 रुपये मनमानी पद्धतीनं दिला जातो. त्यामुळे आता पाण्याची टंचाई इतकी बिकट आहे की आज फक्त लातूर शहरामध्ये
विद्यार्थ्यांच्या परीक्षा 12वीच्या 10वीच्या 9वीच्या 8वीच्या आहेत म्हणून पालक आपल्या कुटुंबाला घेऊन थांबलेले आहेत. उद्या परीक्षा होऊ द्या, निम्म्याहून अधिक लातूर शहर हे रिकामं झालेलं असणार. खूपच गंभीर परिस्थिती आहे. राजू शेट्टी, काय करायचं? प्रत्येक पातळीवर सरकार अपयशी ठरताना दिसतंय. पीक विमा, रोजगार हमी, चारा छावण्या, सरकारी अधिकाऱ्यांची मुजोरी, काय करायचं? याच्यावर उपाय काय सुचवाल तुम्ही? नाही, याच्यामध्ये खरं तर प्रशासनावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. विनाकारण लोकांना हेलपाटे घालायला लावायचं. अनेक ठिकाणी रोजगार हमीची कामं झालेली असतात परंतु वेळेवर पैसे मिळत नाहीत. तलावाचे गाळ काढायचं पेमेंट होत नाही. लोकसहभागातून लोक वर्गणी काढतात परंतु ते डिझेलसाठी पैसे मिळत नाहीत. चारा छावणीची वेळेवर होत नाहीत. त्या ठिकाणी जर का खरं तर एवढ्या अडचणीचं काळ आहे म्हटल्यानंतर चारा छावणीमध्ये काही अनियमितता होत असेल तर सरकार प्रत्येक चारा छावणीवर एक तहसीलदार कायमचाच तिथं मुक्कामला का नेमत नाही? काय अडचण आहे? जरा राहून दे ना चारा छावणीवर सरकारी अधिकाऱ्यांना. काय तिथले शेतकऱ्यांचे दुःख आहेत कळतील त्यांना. पण तहसीलदार बसणार तालुक्याच्या ठिकाणी, चारा छावणीचा चालक त्या ठिकाणी हेलपाटे घालणार, साहेब कधी भेट देणार म्हणून तो हेलपाटे घालत बसणार, आणि साहेबांना भेट दिलं नाही म्हणून पुढचं पेमेंट होणार नाही. अशा पद्धतीचं टँकरच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. आणि जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं, लोकांना हेलपाटे घालायला लावायचं, ही जी प्रवृत्ती आहे. एक तर सांगा तुम्ही की आम्ही मदत करणार आहे का नाही करणार आहे. करणार असाल तर करा, लोकसहभाग करून घ्या, लोकांना आवाहन करा. सरकारकडं सरकारची ताकद कमी पडते. ज्यांना शक्य आहे त्यांनी मदतीसाठी पुढे यावं. मला आठवतं की 2 वर्षापूर्वी ज्यावेळी दुष्काळ पडलेला होता त्यावेळी अनेक सेवाभावी संस्थांनी चारा गोळा करून चारा छावणींना आणून दिलेला होता. अनेक व्यापाऱ्यांनी पशुखाद्य पाठवलेलं होतं. अशा पद्धतीनं आज मदत काय येताना दिसत नाही. आज चारा छावणीला कुणीही बाहेरून मदत करताना दिसत नाही. एक आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबादमध्ये चारा छावणी चालू केलेली आहे. अक्षरशः त्या 8-10 कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी सावकाराकडे घाण ठेवून ते चारा छावणी चालवण्याचा प्रयत्न करतात. मी बाहेरून मदत पाठवण्याचा प्रयत्न करतो परंतु अलीकडच्या काळामध्ये या काळामध्ये बाहेरून मदत अजिबात येत नाही. याचा अर्थ सरकारनं हे जे काही संकट आलेलं आहे हे समाजावरचं संकट आहे आणि सगळ्यांनी मिळून आपण त्याला सामोरं जायला पाहिजे. ही जी भावना तयार करायला पाहिजे होती ही करायला राज्यकर्ते कुठेतरी कमी पडतात असं मला वाटतं. राज्यकर्ते कमी पडतात असं तुमचं म्हणणं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, स्वयंसेवी संस्थांची गोष्ट तुम्ही काढलीत, बरोबर आहे. 2 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी स्वयंसेवी संस्थांना उद्युक्त केलं होतं हे सगळं करायला. मला आश्चर्य हे वाटतंय, आशिष मला आश्चर्य वाटतंय, ब्रेक घ्यायचं आहे, पण RSSचा पाठिंबा या सरकारला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मोठी स्वयंसेवी संघटना आहे, त्यांना काय शेतकऱ्यांची देणं घेणं नाहीये? इतर सर्व कामांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या सेवाभावी काम करते. पैसे बुडवलेत शेतकऱ्यांचे. हा, एक मिनिट, काहीतरी बोलताय तुम्ही, काय म्हणताय? RSSच्याच एका नेत्यानं वर्ध्याच्या शेतकऱ्यांच्या कापसाचं 8 कोटीचं बिल बुडवलेलं आहे, ते द्या म्हणावं लवकर. हा, उपोषणाला बसलेले आहेत. हो, गेले 5 दिवस उपोषणाला बसलेले आहेत आणि अनेकांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे. एकूण धक्कादायक परिस्थिती आहे. ते म्हणतायत ते बरोबर आहे, सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरताना दिसतंय. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, मंत्र्यांचे दुष्काळी दौरे हा भंपकपणा आहे का? या क्षणाला प्रेक्षक काय म्हणतायत बघा. होय म्हणतात 78% प्रेक्षक. सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार दुष्काळाची हाताळणी करायला पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. 78% लोकांना वाटतंय. अशा प्रकारचे दौरे करून काय होणार? ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्या सोबत आहेत. धनंजय मुंडे, मी 1 सेकंदात तुमच्याकडे येतो, पण त्याआधी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चालली आहे लातूरला आणि तिथून आपल्याला बातमी आलेली आहे, त्यांनी काही घोषणा केल्या आहेत. आशिष जाधव, काय घोषणा केल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीनंतर जी घोषणा केली आहे त्यानुसार आतापर्यंत 1500 कोटी रुपये राज्य सरकारनं या दुष्काळ निवारणासाठी मराठवाड्यातल्या अदा केलेले आहेत आणि आणखीन 500 कोटी आपण लवकर देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. चारा छावणीसाठी 50 कोटी रुपये देऊ.
चारा हा आपण कोकणातून आणू पण चारा कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शेतमजुरांना स्वस्त धान्य मिळणारच आणि ते देण्याची सर्व ती उपाययोजना आपण करू. मनरेगाच्या माध्यमातून शेतमजुरांना काम मिळेल. सध्या जी तक्रार येते की रोजगार हमीवरच्या लोकांना त्यांची थकबाकी आहे पगाराची किंवा कामं अनेक ठिकाणी होत नाही आहेत, तर ते आपण पूर्ण करू असं मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी ही आश्वासनं आतापर्यंत तरी दिलेली आहेत. या क्षणापर्यंत मुख्यमंत्र्यांनी ही आश्वासनं दिलेली आहेत. पण पाण्याच्या विषयी जी तीव्र पाणी टंचाई या 3 जिल्ह्यात आहे त्याविषयी ते अजून बोललेले नाही. ठीक आहे, आपण थांबूया, ते बोलतायत का बघूया. पण धनंजय मुंडे, तुम्ही समाधानी आहात का? या 4-5 घोषणा आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. मुळामध्ये पहिलेच बरेच पैसे सरकारला आणखीन या टंचाई परिस्थितीमध्ये देणं बाकी आहे. अशा ह्याच्यात नव्याने 500 कोटी रुपये देणं म्हणजे हे तोंडाला पानं पुसणे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या शेतमजुरांना ते धान्य देण्याच्या बाबतीत बोलतायत, निखिल सर, वस्तुस्थिती इथं अशी आहे की प्रत्येक ज्याच्याकडे कार्ड आहे, मग ते केसरी असो पिवळं कार्ड असो राशनचं, ते कार्ड प्रत्येक तहसीलदारला प्रशासनाने असं सांगितलंय की ते आधार कार्डला जोडा. आता त्याचं काम तहसीलदारांचं आधार कार्डला जोपर्यंत जोडलं जात नाही तोपर्यंत राशन द्यायचं नाही. 3-3 महिने राशन दुकानांना माल गेलेला नाही असे अनेक तालुके मी तुम्हाला सांगतो. आणि मुख्यमंत्री इकडे आश्वासन करतात, हे वस्तुस्थिती खाली प्रॅक्टिकली ग्राउंड झिरोला कोणी नाहीये. त्यांना प्रशासन चुकीची माहिती देतं, त्याच्यावर हे घोषणा करतायत आणि यांना बांधावरचं काही माहित नाही. त्यामुळे कधीतरी निवडणुकीच्या किंवा अधिवेशनाच्या तोंडावर यायचं आणि त्याच्यानंतर परिस्थिती बघायची आणि काहीतरी ब्रेकिंग इथेल अशा घोषणा करायच्या. याच्यानी यापूर्वीही त्यांनी अशा घोषणा केल्या पण शेतकऱ्याच्या पदरात पडलं नाही. जर यांनी 1500 कोटी दिले तर हा असंतोष राहिला नसता. या शेतकऱ्यांचं जर समाधान करायचं आहे तर निखिल सर, याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. पण आज मी व्यक्तिगत या मताशी, आमचा पक्ष या मताशी आहे की शेतकऱ्यांची जे दुष्काळी भागात सलग 4थे वर्ष होरपाळत आहेत त्यांना कर्जमाफी सरकारने लवकर दिली पाहिजे. सलग 5 महिने शेतकऱ्यांचं या दुष्काळी भागातलं जीवन कसं असेल याच्या बाबतीत सरकारने फार मोठ्या प्रमाणात विचार केला पाहिजे. 500 कोटींनी उपयोग नाही. आणि महत्वाची यांनी जगलरी काय केली आहे राज्य सरकारने, पर्जन्यमानाच्या वर दुष्काळ परिस्थिती जाहीर केली जाते. आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून यांनी जाहीर केली. दुष्काळ जाहीर करायला यांना काय अडचण आहे? ज्या फी माफीच्या बाबतीमध्ये आता जाधव साहेबांनी विषय काढला, आज या ठिकाणी संबंध वर्षाची फीस माफी यांनी केली पाहिजे. तर फक्त परीक्षा शुल्क माफाचा निर्णय केलाय आणि त्या निर्णयाची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही. मागच्या आठवड्यात मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं की आज परीक्षा फीस भरली नसल्यामुळे अनेक दुष्काळी भागातले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहायला लागलेत. मी त्यांना म्हणलं, काही तुम्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंना बोला, माझं जर खोटं वाटत असेल हे, तर ते त्यांनी तेवढंही हे केलं नाही. ते म्हणले ठीक आहे, आम्ही निर्णय करू, आम्ही 25 कोटी रुपये देणार आहेत. पण प्रत्यक्षात काहीही होत नाही. हे आजपर्यंतचा अनुभव आहे. पुढचे 5 महिने तर या भागात अतिशय संकटाचे आहेत. आत्महत्याचं सत्र थांबत नाही. पिण्या वाचून या ठिकाणी आज मृत्यू व्हायला लागले, पिण्याच्या पाण्या वाचून. उद्या चाऱ्या वाचून सुद्धा होतील. कोकणामधला चारा आणण्याच्या बाबतीत बोलतायत. आज कोकणामधला चारा आणून इथल्या छावण्या चालवल्या जात आहेत. आता कोकणातला चारा पण फार मोठ्या प्रमाणात कमी झालाय. इतर राज्यामध्ये चारा या ठिकाणी सरकारने राखीव करून ठेवला तर या छावण्या कशा तरी जगतील आणि जनावरांना चारा मिळेल. आता ज्या छावण्याला येणाऱ्या 4-5 महिन्यात पाण्याची अडचण निर्माण होणार आहे, त्या पाण्याच्या सोर्सच्या बाबतीत राज्य सरकार काय करणार आहे? यांना पाणी कुठून आणून देणार आहे? त्या लातूरमध्ये आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत. मागही जपानला जायच्या अगोदर लातूरला ते गेले होते आणि त्या लातूरमधून त्यांनी आम्ही रेल्वेने पाणी टंचाई जास्त भासली तर पाणी आणू अशी घोषणा केली. त्या घोषणेचं काय झालं? आज पाण्याच्या बाबतीत ते काहीच बोलत नाही. आज लातूर सारख्या शहरात, इतर मराठवाड्यातल्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागात पाणी 1.5 महिने येत नाही. आज एक तालुका असा आहे, अंबाजोगाई तालुका, 15 दिवसानंतर सगळे सोर्स 135 गावातले आटणार आहेत. फक्त एक सोर्स एका ठिकाणी, तर त्या सोर्स मधून पाणी घ्यायचं आणि त्या 135 गावाला टँकरनी पाणी पुरवठा कसा करायचा हा प्रश्न आमच्यासारख्याच्या समोर आहे. पण सरकार विचार करायला तयार नाही. कुणी एकही पालकमंत्र्यांनी आजपर्यंत, निखिल सर हा प्रश्न तुम्ही विचारा कुठल्याही मंत्र्याला, किंवा तुम्ही जाऊन ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यात जाऊन टंचाईच्या बाबतीत मागच्या 5 महिन्यात एक तरी बैठक तुम्ही घेतली का? आज तुम्हाला असं काय वाटलं निवडून अधिवेशनाच्या तोंडावर की आपण जावं आणि या ठिकाणी भेटावं आणि बैठक घ्यावी? 3-4 महिन्यापूर्वी जर अशा बैठका महिन्याला आढावाच्या झाल्या असत्या टंचाईच्या, आज हा जो रोष त्यांना बघावा लागतोय तो बघता आला नसता. त्यांना दुष्काळ समजला नाही, त्याची जाणीव नाही आणि दुष्काळाकडे ते दुर्लक्ष करतायत हे या ठिकाणी स्पष्ट होतं. निखिल सर,
धनंजय मुंडे धन्यवाद. मी जातोय राजू शेट्टी यांच्याकडे. राजू शेट्टी, मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केल्यात आपण सांगितलेलं आहे, तुम्हाला हे समाधानकारक वाटतंय का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चारा छावण्यांना 50 कोटी, स्वस्त धान्य देऊ शेतमजुरांना, अशा जुजबी घोषणा करून काही होणार आहे का? नाही, या जुजबी घोषणांनी काही होणार नाही. त्या भरीव तरतूद करावी लागेल आणि केंद्राकडून पैसे मागावे लागतील. आणि चाराच्या ही आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे आणि केंद्राची जबाबदारी आहे अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याची. यापूर्वीसुद्धा केंद्रानं अशा पद्धतीनं मदत केलेली आहे आणि तुर्तास राज्यानं वेगवेगळ्या योजनांना कट लावून पैसा उभा केला पाहिजे. परंतु मला एक कळत नाही की धार्मिक कामासाठी हे सरकार सढळ हाताने मदत करतं. मी बघितलं की मी काही शासन निर्णय तपासले की गेल्या 2 महिन्यामध्ये 9 सूतगिरण्यांना 429 कोटी रुपये दिले. म्हणजे 9 पुढाऱ्यांना खुश करण्यासाठी तुम्ही तिजोरीवर दरोडा टाकता. 429 कोटी रुपये सहकार खातं खर्च करतं आणि पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी जाऊन विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये सूतगिरण्या काढतात. म्हणजे हे काही कळत नाही का कुणाला? सरळ सरळ ही दरोडेखोरी आहे. मग एका बाजूला अशा पद्धतीनं पुढाऱ्यांना पोचण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, वेगवेगळ्या धार्मिक कामासाठी सरकारकडे पैसा आहे आणि मुख्य जनावरांना जगवण्यासाठी सरकारकडे पैसा नसेल तर याचा अर्थ सरकार एकतर खोटं बोलतंय किंवा मग या शेतकऱ्याशी जनावरांच्या भावनेशी खेळतंय असं म्हणावं लागेल आणि हे चुकीचं आहे. म्हणजे आम्ही अस्वस्थ यासाठी आहोत की ज्या गांभीर्यानं सरकारनं याकडे बघायला पाहिजे त्या गांभीर्यानं सरकार बघत नाही. आणि मग हे अजून किती दिवस आम्ही ऐकून घ्यायचं? झालं, सरकार नवं होतं, मंत्र्यांना काय कळत नव्हतं, आता अभ्यास झाला असेल, बारामतीच्या फेऱ्या वाढल्या, तिथनं माहिती घेतली, काय बारामतीला जाऊन काय शिकले, कशा टोप्या घालायचे ते शिकले, काय प्रश्न हाताळायचे ते शिकले, हे तरी कळावं. अगदी राजू शेट्टी, तुम्ही तीव्र भाषा वापरताय, पण मी तुम्हाला आजच घडलेली घटना सांगतो. राज्यसभेत कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी घोषणा केलेली आहे 2015 या वर्षभरात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत 3228 आणि त्यामध्ये मराठवाड्यातला जो आकडा आहे तो 1000 पेक्षा जास्त आहे. आजच हा आकडा राज्यसभेत सांगण्यात आला आहे. काय म्हणणं आहे तुमचं याविषयी? हा आकडा सुद्धा कमी आहे कारण सरकारी अधिकाऱ्यांचा कल ह्या आत्महत्या ह्या कर्जबाजारीपणामुळे नसून अन्य कारणामुळे आहेत, व्यसनाधीनपणामुळे आहेत. अशा पद्धतीनं बनाव तयार करण्यामध्ये सरकारी अधिकारी जास्त रस घेतात. अजून आत्महत्यांचा आकडा हा कितीतरी मोठा आहे परंतु या आत्महत्या दाबल्या जात आहेत, या आत्महत्या रेकॉर्डवर येऊ दिल्या जात नाहीत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना या गोष्टीकडं ज्या गांभीर्यानं बघायला पाहिजे ते बघितलं जातं. क्रिकेटचा स्कोर ऐकावा त्या पद्धतीनं आत्महत्याचे आकडे ऐकण्याची वेळ आली आहे आणि हे डोळ्यासमोर घडतं याचा आम्हाला सात्विक संताप येतोय. अगदी हे आकडे सुद्धा खरे नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. पण आशिष जाधव, काही नवीन माहिती आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून, काय म्हणतायत मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांनी लातूर शहराच्या पाण्याच्या प्रश्नासंबंधी काही महत्त्वाच्या योजनांना मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्री असं म्हणतायत की लातूर महापालिकेला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी 15 कोटींचं अनुदान आम्ही मंजूर करतो. त्यांनी अनुदान मंजूर केलेलं आहे पाण्यासाठी लातूर शहराला. त्यानंतर उस्मानाबादचं 8 MLD पाणी लातूरला देण्याबाबत आम्ही विचार करतोय, तसा अहवाल आम्ही मागितलेला आहे. जायकवाडी धरणामधून माजलगावमध्ये पाणी आणता येईल का याचाही आम्ही विचार करतोय. शॉर्ट टर्म बरोबर लॉंग टर्म योजना लातूर शहरासाठी पाणी पुरवठ्याच्या आम्ही करू, तसा प्रश्न आम्ही निकालात काढू. आणि महत्त्वाचं ते असं म्हणत आहेत की सध्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये 1799 टँकर सुरू आहे, म्हणजे 1800 टँकर सुरू आहेत आणि आवश्यकता पडली तर आणखी त्या वाढू. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते बोललेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीसाठी आतापर्यंत 40 कोटी रुपये खर्च केले असं मुख्यमंत्री दावा करतायत. या योजनेचा विस्तार करणार आहोत. याआधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी 300 ते 400 कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली होती आणि एकटा मराठवाड्यासाठी 560 कोटी रुपयांची तरतूद ही दुष्काळ निवारणासाठी आम्ही केलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थी आणि स्वस्त धान्य अशा ज्या योजना आहेत ह्या तातडीच्या म्हणून आम्ही राबवलेल्या आहेत. पण आशिष, मला नागपूरला जायचं आहे, पण त्याआधी विचारायचं आहे, मुख्यमंत्री दरवेळेला हे आकडे सांगतात, हे कोणीतरी अधिकाऱ्यांनी दिले असतात आणि प्रत्यक्ष मैदानावर गावामध्ये परिस्थिती वेगळी असते. हा काय प्रकार आहे? खरं जसं आता राजू शेट्टी म्हणाले की दुष्काळाचं आकलन सरकारला होत नाही, तेच धनंजय मुंडेही म्हणालेले आहे. आपल्याला आठवतं शरद पवारांनी
जेव्हा दुष्काळाची तीव्रता खूप वाढली आणि चारा टंचाई निर्माण झाली तेव्हा गुजरातमधून आनंदमधून चारा आणला आणि तो महानंदच्या मार्फत हा चारा छावण्यांमध्ये पुरवला होता. म्हणजे जे मागच्या सरकारला काही गोष्टी जमल्या त्या या सरकारला जमत नाही आहेत. साधे साधे दुष्काळ निवारणासाठी ज्यांनी म्हणून दुष्काळ निधी दिला, 1-1 लाख रुपयाचा निधी देताना चेकचे इव्हेंट केले गेले, फोटो पेपरांमधून छापून आणले गेले, प्रसिद्ध झाले. त्यामुळं होतं आहे काय की जे गांभीर्य पाहिजे दुष्काळाचं ते निघून जातं आणि त्यातच तुम्ही मेक इन इंडियासारखा इव्हेंट साजरा करता, दुसरीकडं दुष्काळग्रस्त शेतकरी होरपळतो. म्हणून हा जो विरोधाभास ठिकठिकाणी दिसला ना, त्याचा उद्रेक आज शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे. हा उद्रेक दाखवला आणि हा उद्रेक वाढू शकतो. संजय सत्यकार, काय करायचं शेतकऱ्यांनी? म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, शेतकरी किती सहन करतोय. आज थोडासा उद्रेक दिसला, कोणीतरी दुधाची पेशवी मारली वगैरे, पण त्याहीपेक्षा राग मोठा आहे आणि फिरताना सर्व वार्ताहरांच्या हे लक्षात येत आहे की शेतकरी संतापलेला आहे, काही होऊ शकतं. काय म्हणाल तुम्ही? सर, खरोखर हा काही राजकारण करायचा विषय नाही. दुष्काळ हा खरोखर मानवासाठी अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. आत्ताच आपण आशिष जाधव साहेबांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी कोकणातून चारा मागवणार म्हणून असं बोललेत. सर, मी तुम्हाला पूर्ण जबाबदारीने बोलतो, मी ज्या भागात असतो, नागपूर जिल्हा आणि ह्या भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यामध्ये भाताची मोठ्या प्रमाणावर शेती होते आणि ह्याच्यामधून धानाचा जो वेस्ट चारा निघतो धान काढल्यानंतर तो हजारो एकरामध्ये आहे. शेतकरी त्याला पेटवतात. समजा मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ, आमच्या इथे हिवाळी अधिवेशन होते, सगळ्या लोकांना माहिती आहे, तो जर इथून तो जो निघणारा वेस्ट आहे जे शेतकरी पेटवतात, हा जर आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा ह्या दुष्काळ पडलेल्या मराठवाड्या भागात दिला तर मला असं वाटतं काही प्रमाणात चाऱ्याची समस्या सुटू शकतो. आमच्यासारख्या साधारण माणसाला जर हे समजते, ज्यांनी राजकारण ह्या विदर्भात केलं, विदर्भातून मुख्यमंत्री होतात, नागपूर जिल्ह्यात हे समस्यावर तोडगा आहे, जर त्यांना हे दिसत नसेल तर खरोखर हे सरकार त्या लातूरमध्ये जे काही करत आहे त्याच्यातून प्रॉब्लेम सुटेल का? हा सर्व महाराष्ट्रांनी आमच्या या शब्दातून विचार करायची आम्हाला असं वाटतं की त्यांनी पाहावं. दुसरं, यांनी म्हटलं की आत्महत्याचे आकडे आज राज्यसभेत डिक्लेअर केलेत. अहो सर, आम्ही खुद स्वतः ह्या शेतकऱ्यांमध्ये काम करतो. आमच्याकडे असे भरपूर प्रकरण आहेत जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पण ते मान्य करायला तयार नाहीत. यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये यांचे अधिकारी, तहसीलदार किंवा पटवारी हे मानायला तयार नाहीत की ते शेतकरी आत्महत्या आहे. अहवाल दिल्यानंतर जेव्हा आम्ही त्या मागं लागलो तर काही प्रकरणात यांनी ते अहवाल बदलून मान्य केले की हे शेतकरी आत्महत्या आहे. या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर घटना आहेत. आता आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर तुफान सुरू आहे. आत्ता सध्या मी जिथे बसलो हवाधून सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांनी कापूस तालाटुले नावाच्या व्यापाराला दिले, ते कुठे संघाच्या जवळचे आहेत असं ऐक. ते लोक 4 दिवसापासून उघड्यात बसले आहेत, त्यांच्या डोक्यावर कुठे छत नाही, काय नाही. इतका जोरदार तुफान सुरू आहे. त्या जोरदार तुफानात ते 500 शेतकरी तिथे बसले आहेत. त्या शेतकऱ्यांना यांना काही निर्णय घ्यायची अजून नागपूरमध्ये यांना वेळ नाही आहे. लातूरमध्ये जाऊन काय हे बनावटचे काम करतात. सर, आपल्यासारख्या लोकांच्या मुळे काहीतरी समस्या जनतेपुढे येत आहेत. ह्या गोष्टीचा आम्हाला थोडाफार समाधान आहे. यांच्याकडे आकड्याच्या संजयजी, आपल्या प्रयत्नाने आता सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आपल्या सोबत आले आहेत. राजू शेट्टी, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, पण आधी आपण लातूरला जाऊया. गणेश आखे आपल्या सोबत आहे, विनोद तावडे आलेले नाहीत, सुधीर मुनगंटीवार आलेले नाहीत. मंत्री लोकांना टाळतायत असं दिसतंय. मंत्र्यांचे PA शेतकऱ्यांना मारतायत पण मंत्री टीव्हीवर येत नाहीत. एरवी टीव्हीवर इव्हेंट करायला येतील, सत्कार घ्यायला येतील, पण हे उत्तर द्यायला येत नाहीत. गणेश आगे, तुमच्या मंत्र्यांचा PA शेतकऱ्याला मारतो आणि मंत्री काही स्पष्टीकरण देत नाही, उलट माफ करा म्हणतात. काय म्हणायचं आम्ही? निखिलजी, आपण जे म्हणताय ती वस्तुस्थिती नाही आहे. मंत्र्याच्या PAंनी त्याला मारलेलं नाही आहे. ज्या ग्रस्तानं त्या मुलांच्याकडं बाटली फेकून मारली त्याला पोलीस म्हणजे त्याला कोणीतरी तिराईत माणूस म्हणून त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला मंत्री महोदयांनी त्याला सांभाळायला सांगितलं. त्यावेळेला हा PA त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा हात उगारलेला नाही, त्याला मारलेलं नाही.
त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं बातमी चालवली जाते ती मला असं वाटतं ती चुकीची आहे. विनोदजींच्या पय्येनी कुठल्याही प्रकारची मारहाण असं कोणाला केलेली नाही. गणेश आगे, माझ्या समोर व्हिज्युअल्स आहेत आणि त्यामध्ये हा सेक्रेटरी काय करतोय बघा, तो कशा प्रकारे पुढे गेलाय, कशा प्रकारे त्यांनी खेचलंय त्या शेतकऱ्याला, हे सगळं दिसतंय. तुम्ही म्हणताय काहीच झालेलं नाहीये. नाही खेचलंय नाही, पोलिसांनी त्याला काही करू नये आणि तिथं गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठं तुम्हाला हात उगारल्याचा तुमच्याकडे व्हिज्युअल आहे का? ठीक आहे, हात उगारलेला आहे, त्याला तुमचं म्हणणं बाजूला आहे. घेऊन आशिष त्याला जाधव काय सुरक्षित म्हणणं आहे करण्यासाठी तुमचं? तो आपण बाजूला दिवसभर सरकत हे सगळे हो. व्हिज्युअल्स पाहतोय, ते म्हणतात हात उगारलेला नाहीये. एक तर उस्मानाबाद जिल्ह्यात इतका संताप आहे ना, तो कसा आहे की उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत तिकडे फिरकलेले नाहीत. ते फक्त 2दा गेले. एकदा 15 ऑगस्टच्या झेंडावंदनाला, हे म्हणतील ते शिवसेनेचे हो, आणि दुसऱ्यांदा ते गेले 26 जानेवारीच्या झेंडावंदनाला. त्यांच्याऐवजी विनोद तावडेंनी ते जिल्ह्यातलं कॅम्पेन आजचं लीड केलं आणि त्यांचा रोष त्यांना सहन करावा लागला. आता हे म्हणतात पीएनं तिथं काही केलं नाही. मग पीए व्हिज्युअलमध्ये कसे दिसतात आणि पीए ठिकठिकाणी जाऊन अटकाव कशाला करतात? सुरक्षा रक्षक असतात मंत्र्यांबरोबर, ते ते आजूबाजूला सगळी कमांड घेऊ शकतात. मग पीए तिथं जाऊन सगळं काही करण्याचं काय काम आहे? पीए तिथे का दिसत आहेत? मंत्री महोदय दिसत नाहीये, पीए दिसत करण्याचं म्हणजे काय? नाही निखिलजी, सगळं काही करण्याचं म्हणजे काय? तुम्हाला व्हिज्युअल मध्ये त्यांनी मारल्याचं तुमच्याकडे दिसतंय का? सगळं काही करणं म्हणजे काय? मोगाम असं बोलू नका. व्हिज्युअल्स तिथं समोर आहेत आपल्या आणि असं कुठल्या प्रकारचं त्यांनी त्याला मारलेलं नाहीये वगैरे. उलट मी तुम्हाला सांगतो की हा तुळजापूरचा कार्यकर्ता तिथं तो नाही आला. ऐकून घ्या आशिषजी, समजून घ्या. हा तुळजापूरचा कार्यकर्ता तो एडसी मध्ये तिथं आला आणि एडसी मध्ये येऊन तो बाटली प्लॅन नाही आशिषजी तुम्ही समजून घ्या. तिथं प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हजर होते आणि सर्व प्रसार माध्यमांनी ही बातमी उचलून धरलेली आहे. सर्व प्रतिनिधींनी ही बातमी कन्फर्म करूनच चालवलेली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या प्रतिनिधींवर अविश्वास का दाखवायचा? त्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. व्हिज्युअल्स मध्ये एखादी बाब आली नसेल, पण आमचा प्रतिनिधी तिथं हजर होता ना. जाधव, तुम्ही माहित आहे की त्यांनी बाटली फेकून मारलेली आहे की नाही? हे तुमच्या व्हिज्युअल मध्ये आहे का? आशिषजी, मी तुम्हाला विचारतो, जे तुमच्याकडे व्हिज्युअल्स आहेत त्यांनी बाटली फेकून मारलेली आहे ना? माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने प्लॅन होतं तो तुळजापूरचा ऐकून घ्या आणि एडशीला येऊन तिथं तो मुद्दाम पद्धतीने करत होता. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होता, त्यांनी दुधाची पिशवी फेकून मारली, ही बातमी आम्ही चालवतोच आहोत ना. मंत्री महोदयांना दुधाची बाटली म्हणा किंवा पिशवी म्हणा फेकून मारली, ही बातमी आम्ही चालवतोच आहोत. तो शेतकऱ्याचा रोष आहे, हेही आम्ही सांगतो. पण तुम्ही हे जसं चालवतात नाही, मी सांगितलं रोष व्यक्त करण्याची पद्धत. रोष आम्ही ते लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायलाच सगळे मंत्री तिथं प्रत्यक्ष तालुक्यामध्ये गेले होते. ते लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायलाच तिथं गेले होते आणि ते ऐकून घेत होते. पण एका शाळेमध्ये मंत्री बोलत असताना तिथं येऊन नाही मंत्री तिथं बोलत असताना त्याला खिडकीतून ती पिशवी बाटली फेकून मारणं, पिशवी प्लॅन नाही. गणेश शाके, पिशवीची बाटली बनवू नका. पिशवी होती दुधाची, बाटली नव्हती. बाटली नव्हती. पिशवी फेकून मारणं हे प्लॅन नाहीये का? नाही मी बरं ठीक आहे, पिशवी मारली ना फेकून त्यांनी. उगीच काहीतरी खोटं सांगू नका म्हणावं त्यांना. बोला राजू शेट्टी, बोला. नाही राजू शेट्टीजी खोटं पिशवी मारली की नाही? ते फेकून पिशवी त्याने मारली होती. पिशवी मारली मी पुन्हा माझी सुधारणा करून तुम्हाला सांगतो, दुधाची पिशवी मारली कारण नाही तो. आणि तो जो कार्यकर्ता होता तो आमच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष होता आणि उस्मानाबादचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे तो येणारच. तो इकडून तिकडे का गेला? उद्या तुम्ही मला म्हणाल तुम्ही कशाला गेला तर उस्मानाबादला? आता मी शेतकऱ्यांचा नेता आहे म्हटलं तर मी जाणारच, असं म्हणायचं काही कारण नाही. पण तुमचा मंत्री कशाला गेला होता? तुमचा मंत्री शिक्षण मंत्री असताना तिकडे कशाला गेला होता दुष्काळाकडे? नाही शाळेत गेले होते, एका शाळेत गेले होते राजूजी. माझं असं म्हणणं आहे की त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं असेल तर ते मंत्र्यांना भेटून मांडू शकले असते, सांगू शकले असते. आपण दौऱ्यावर गेले होते का नाही? तुमच्या सपोर्टवरती सरकार आहे, तुम्ही मोकळे बोलू शकला असतात. होय, म्हणून काय वाटेल ते बोलू. ते जर शेतकरी अध्यक्ष जर असतील. होय, ते स्वाभिमानीचे अध्यक्ष होते आणि मी त्यांचा नेता आहे. त्यानं काही चुकीचं केलं नाही असं माझं मत आहे.
तुम्ही तसं म्हणू शकता. मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही काय करावं काय करू नये हा तुमचा प्रश्न आहे. पण जे केलेलं आहे ते चुकीचं आहे म्हणणं हे मला मी सांगतो की त्या पद्धतीनं एका शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाने तसं करणं उचित नव्हतं. मंत्री महोदयाशी संवाद साधू शकले असते, बोलू शकले असते, आपलं म्हणणं मांडू शकले असते. विरोधी पक्षात असताना काय करत होता आणि तुम्ही ज्यावेळी विरोधी पक्षात होता त्यावेळी काय करत होता? तुम्ही विरोधी पक्षात नाही आहेत राजू शेट्टीजी. तुम्ही विरोधी पक्षात नाही आहात. तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुमचं प्रत्येक म्हणणं आम्ही ऐकून घेतो. तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगितल्या विधायक आम्ही सुचना ऐकतो, स्वीकारतो, त्याचा आदर करतो. हा बरं का, आम्ही योग्यच काम करत असतो. आम्ही सत्तेत असतो, संपलं असेल तर आम्ही ज्यावेळी चूक असते त्यावेळी चुकीला चूक म्हणतो. कारण आम्ही तुमच्याकडे कुठली फाईल घेऊन येत नाही, आम्ही कुठलं तुमच्याकडे कारखाना मागायला येत नाही, आम्ही तुमच्याकडे काही वैयक्तिक कामं घेऊन येत नाही, आम्ही सार्वजनिक कामं घेऊन येतो, आम्ही शेतकऱ्यांची कामं घेऊन येतो. त्यामुळं आमच्या मिशीला कोणाचं खरकटं लागलेलं नाही. आम्ही चुकीला चूक म्हणणारच नाही. तुम्ही चूक आम्ही कुठं म्हटलं तुम्हाला काय तुम्ही काय नका म्हणू नका म्हणून. जर चूक असेल तर त्याला चूक जरूर म्हणा, पण त्याचा सुद्धा त्याला एक वे आहे, त्याचा एक मार्ग आहे म्हणण्याची सुद्धा, व्यक्त करण्याची सुद्धा ती म्हणजे त्याला पद्धत आहे. त्या पद्धतीने करावं एवढंच तुम्हाला आमची विनंती आहे. बाकी काही दुसरं नाही. याच्यामध्ये एक असंच बोलणार वागळे साहेब. मला 2 मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहेत. जी, एक तर सरकारनं ताबडतोब आता विद्यार्थ्यांच्या परीक्षेला कुठलाही अडथळा येणार नाही, फी भरलेली असली तरी सुद्धा त्यांना परीक्षेला बसून दिलं जाईल ही घोषणा ताबडतोब करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. निर्णय घेतला आज लातूरच्या बैठकीमध्ये. निखिल मी तुम्हाला मुद्दा सांगू इच्छितो. अहो कसला मिक्स खाली तुमचं काही येत नाही, नुसतं तुमच्या घोषणा होतात. राजू शेट्टीजी आज लातूरच्या मंत्री परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भामध्ये आज निर्णय घेण्यात आलाय. त्याचे उद्या ऑर्डर्स इश्यू होतील. घेतला निर्णय आज त्याच्या संदर्भात. तुमची जी मागणी होती ती मान्य केली ना. फी भरलेली घेतलं लातूरमध्ये हा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आता घोषणा केलेली आहे. पासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी सुस्पष्ट घोषणा सरकारने केली पाहिजे. अशा पद्धतीची फीच्या संदर्भाची म्हणजे कारणामुळे कुठे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट. ठीक आहे, त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. राजू शेट्टी, शेवटी काय म्हणायचंय तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट मला एक कळत नाही की हे कोकणातनं चारा आणायची गोष्ट करतात. यांना माहिती आहे का कोकणात पशुधन नाही आहे, मग चारा कुठला येणार? अहो कोकणात चारा नाही आहे. खरी गोष्ट आहे, विदर्भातून धानाचं पिंजार आणायला पाहिजे होतं तर चारा म्हणून उपयोगाला पडला नसता. आणि अजूनही वेळ गेलेली 3 महिने आपल्याला जनावरं बाळगायची आहेत. जिथं जिथं पाणी उपलब्ध आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना विनंती करून ऊसासारखी जो कोवळा ऊस आहे तो ऊस चाऱ्यासाठी आरक्षित केला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हे सांगितलं पाहिजे की आम्ही चाऱ्याला पैसे देऊ, परंतु तुम्ही चाऱ्याचं पीक घ्या आणि जिथं पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. तर पुढची 3 महिने जनावरांना चारा उपलब्ध होईल. कोकणात अजिबात चारा नाही आहे, हे खोटं आहे सगळं. गणेश शाखे पुन्हा आपल्या सोबत आहेत. गणेश शाखे, तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे का? जिथून चारा बघा 2 गोष्टी नाही. मुख्यमंत्री महोदयांनी आज स्पष्ट केलेलं आहे की कुठूनही परराज्यातून चारा मागू, कोकणातून चारा मागू, पण या महाराष्ट्रातले जनावरांना मरू देणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. त्यामुळं राजू शेट्टीजी तुमच्या मताशी सहमत आहोत आणि या महाराष्ट्रातल्या जनावरांना चारा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे, ते सरकार पुरवेल. राजू शेट्टी, तुमचा विश्वास नाही आहे का या घोषणांवर? आता कसं आतापर्यंत काहीच घडलेलं नाही, आता कसा विश्वास ठेवायचा? आणि मला पुढची 3 महिने ही अतिशय अडचणीची वाटतात. कारण एकतर उन्हाळ्याचा ताव वाढत जाणार आहे, उन्हाळा वाढत जाणार आहे आणि मराठवाड्यामध्ये मान्सून सुरुवातीला येत नाही, जुलै नंतर पाऊस पडतो आणि त्यामुळे जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ही जनावरं कशी जगवायची, पाण्याची कशी व्यवस्था करायची, याचं आता युद्ध पातळीवर काहीतरी नियोजन झालं पाहिजे. नाहीतर पुढचा काळ अतिशय कठीण आहे. रस्त्यावर शेतकरी येतील आणि पाण्यासाठी अक्षरशः हाणामाऱ्या होतील. अक्षरशः भयानक परिस्थिती आहे. माझा वेळ संपला आहे.
गणेश आखे, खूप भयंकर परिस्थिती आहे, शेतकरी चिडलेला आहे. आज लक्षात ठेवा, आज फक्त दुधाची पिशवी आली आहे, उद्या काय येईल सांगता येणार नाही. गणेश आखे, तुम्ही सरकारी पक्षाचे प्रवक्ते आहात, कृपया मुख्यमंत्र्यांना हे जरूर सांगाल का? शेवटी काय म्हणाल? नाही, आज मी सांगितलं निखिलजी, आज इथं सगळ्या गोष्टीचा आज 3 जिल्ह्यामध्ये नव्हे, आमच्या या लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले मंत्री प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्या गोष्टीच्या अडचणी शेतकऱ्यांशी संवाद साधून इथल्या अडचणी समजून घेऊन आज मंत्रिपरिषदेमध्ये त्याच्याबद्दलची चर्चा झाली. आणि आज मंत्रिपरिषदेनं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची टंचाई सदृश्य परिस्थिती भागामध्ये दुष्काळीग्रस्तांसाठीच्या मदतीच्या दृष्टिकोनातून आज महत्त्वाच्या अशा स्वरूपाचे आज निर्णय आज घेतलेले आहेत आणि ते लगेच उद्यापासून ते इम्प्लिमेंट होणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनं, शासनानं आज तुम्ही म्हणण्याच्या अगोदर ऑलरेडी ह्या बाबतीतले निर्णय घेतलेले आहेत आणि निर्णय सर्व ज्या उपाययोजना आहेत त्या दुष्काळग्रस्तांसाठीच्या ते आज करत आहेत. ठीक आहे, मी इथेच थांबतोय, माझा वेळ संपलेला आहे. राजू शेट्टी, निर्णय अंमलात येतील की नाही ही शंका तर शेतकऱ्यांच्या मनात सुद्धा आहे. तुम्ही योग्य शंका मांडलेली आहे, पण सरकारवर दबाव टाकणं हे विरोधी पक्षाचं आणि माध्यमांचं सुद्धा काम आहे. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा, मंत्र्यांचे दुष्काळी दौरे हा भंपकपणा आहे का? काय म्हणतात आपले प्रेक्षक बघा पडद्यावर, 80% प्रेक्षक म्हणतात होय, हा शुद्ध भंपकपणा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा भंपकपणा टाळून खरोखरच शेतकऱ्याला मदत होईल अशी काही पावलं उचलली पाहिजेत, नाहीतर शेतकऱ्याचा जो उद्रेक होणार आहे पुढच्या 3 महिन्यात तो सरकारला आवरणार नाही, एवढंच सांगतोय. पाहत रहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कोहिनूर ग्रुप.